सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेदरम्यान नाशिक शहरात अवैध व्यवसायांवर कडक कारवाई सुरू असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सुगंधित पान मसाल्याचा बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त केलाय। या कारवाईत सुमारे 7,29,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे। 26 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी अधिकारी सुशीला कोल्हे यांना गुप्त माहिती मिळाली की वालदेवी नदीलगत दाढेगाव शिवारातील पिंपळगाव खांब रोड परिसरात एका शेतात उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अगरबत्ती कारखान्याच्या आड नामांकित कंपनीचा सुगंधित पान मसाला बेकायदेशीररित्या तयार केला जाते। कोणताही परवाना नसताना कारखाना सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व पथकाने अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली। छाप्यात संजीवन रेशीम उद्योग फॉर सिल्क इंडस्ट्री समोरील पत्राच्या शेडमध्ये 2 मशीनच्या सहाय्याने प्रीमियम राज निवास सुगंधित पान मसाल्याचे उत्पादन सुरू असल्याचं आढळून आलंय। या ठिकाणी राम अवतार सीपू देवी दांदल हा इसम मिळून आलाय। छाप्यात अवैध सुगंधित पान मसाला तयार करण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य, मशिनरी व इतर साहित्य असा एकूण 7,29,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित अन्न पदार्थांचे बेकायदेशीर उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन चौधरी, विशाल पाटील यांच्यासह अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी, अंमलदार तसेच अन्न व प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष सानप व त्यांच्या पथकाने संयुक्तपणे केली आहे। पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।